आता मला सांगा त्याच्यामध्ये अशा काय गोष्टी आहेत की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्याचा उपयोग होणार नाही किंवा फसवणूक झाली? नाही, मुळात जो कागद दिला हम्म, तो मला वाटते आमच्या समाजाला काहीतरी दिलं हे दाखवण्यासाठीच त्या लोकांनी तो प्लॅन करून आलेले होते. 4 दिवस कोणीच दखल घेत नव्हतं. हम्म, हां, आणि तिथं ते एका दिवसात आले आणि 1 तासात निर्णय द्यायचा होता, तरी सुद्धा आमच्यासारखे विरोध करत होते. असं मला डाऊट कशात आला, जर समजा मराठा समाजाला काही देणार होते बर तर राजकारणी कुठला श्रेय घ्यायचं सोडते का? बरोबर. देवेंद्र फडणवीस साहेबांनी यायला पाहिजे होतं ना, शिंदे साहेबांनी यायला पाहिजे होतं, अजितदादांनी यायला पाहिजे होतं. एवढा मोठा निर्णय जर काय होणार होता तर राज्याच्या प्रमुखाला यायला काय अडचण नव्हती. किती मोठा गुलाल उधळला असता आम्ही. पण देवेंद्रजींनाही माहिती होतं की ह्याच्यात मी काय देत नाही आहे, मी कुणाचे काय मराठा समाजाला काय मिळणार नाही. शिंदे साहेबांनी आज सगळ्यांचे वक्तव्य यायला लागलेले आहेत, ह्यातनं काय होणार नाही हे सगळ्यांना माहीत होतं. आणि ते चाल फक्त या राजकारणाची कळणारा माणूस तिथे एकटा योगेश होता, योगेश केदार होता. ही चाल जी खेळायला लागल्या ना, ही तिरकी चाल जी चालल्या ना, हे कळणारा एकटा होतो. आणि म्हणून मी एकटा अगेन्स्टमध्ये उभा राहिलो. आणि मला लक्षात आलं त्यात काय आलेलं आहे, पात्र व्यक्तीनं. आज तो पात्र शब्द हटवलाय, पात्र शब्दापासून जिथून आक्षेप चालू झाला. पण महाराष्ट्रात अशी मराठवाड्यात समजा गॅझेटियरचाही विषय घ्या, आमच्या मराठवाड्यात 8,500 गाव आहेत. 8,500 गावापैकी केवळ आणि केवळ 1,500 गावांमध्ये नोंदी सापडल्या. म्हणजे 7,000 गाव असे आहेत ज्यांच्यामध्ये कुणबीचा नोंदच नाही. आणि त्या जी आरमध्ये असं आहे 2001च्या ॲक्टनुसार किंवा आधीचा जो सेट ऑफ रूल्स आहेत त्याच्यानुसार जो कुणबी आहे, जो मराठा कुणबी आहे किंवा ओबी कुणबी मराठा आहे, ह्याच्या नोंदी ज्याच्याकडे आहेत त्यालाच दाखला देता येणार आहे. बरोबर आहे का नाही? तोच जाणार, तोच जाणार. मग ह्या कागदाची गरज नव्हती. बरं, त्या 7,000 गावामध्ये एकही नोंद नाही, मग ती तुम्ही जी 30 सदस्यीय समिती केलेली आहे त्या समितीचा काहीच उपयोग नाही ना, त्या गावात करून नोंदच नाही. शिंदे समितीने जे काही नोंदी केल्या, 2 कोटी डॉक्युमेंट तपासले, तेवढ्यातनं आता मराठवाड्यात किती सापडलेत? आमच्या 47,000 नोंदी. त्याच्या अनुषंगानं ॲप्लिकेशन झाले आणि जवळपास 2,37,000 लोकांना हे मिळालेलं आहे सर्टिफिकेट. आणि केवळ 5,000 मराठा समाजाच्या तरुणांचा व्हॅलिडिटी झालेला आहे. म्हणजे आम्ही जे 58 लाख नोंदी मिळाल्या, 58 लाख सर्टिफिकेट वगैरे जे होतं ना, दिस वॉज ॲक्च्युली म्हणजे भ्रम पसरवलेला होता. जरांगे पाटलांची दिशाभूल केली गेली होती. कधीही सरकार म्हटलं नाही की आम्ही 58 लाख इथे दिले, आता ह्या आंदोलन चालू झाल्यापासून 58 लाख दिल्या म्हणू शकत नाही. बरं, जर असतील तरी ते विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात काही पार्ट समजा ह्या भागातल्या नोंदी होत्या. लढा चालला होता. म्हणजे फसवणूक कुठेपर्यंत आहे हे सगळं कळत होतं. पण आम्ही सगळेजण काय म्हणतो, एकी महत्वाचे आहे, जरांगे पाटलांसोबत एकी राहू, जे काय असेल थोडं थोडं घेऊया, पण घेऊया. पण आजच्या जी आरमधनं काय झालं, जो आशा घेऊन आला होता ना मराठा समाज की उद्यापासून आपण सगळेजण काय असणार आहे, कुणबी असणार. त्या ज्या गॅझेटियरमध्ये आम्ही कोण आहेत मराठा हेच आम्ही कुणबी आहोत. आजचे जे आम्ही मराठी आहोत तेच आम्ही पूर्वाश्रमीचे कुणबी आहोत. आकडेवारी त्यात आहे. आणि उद्यापासून आम्हाला कुणबी आहे म्हणून दाखले मिळतील अशी आशा मराठवाड्यातल्या लोकांनी घेऊन आली होती. पण त्याच्या मर्यादा आता 2-2दा लक्षात आलेल्या आहेत. नवीन जो काही केलेला आहे, जो म्हणजे आज जे आर सुधारित केला त्याच्यातनंही मिळणार नाही. ज्याला सर्टिफिकेट किंवा नोंद मिळाली आहे त्याच लोकांना मिळणार आहे. आणि हे नवीन काहीच नाही. शिंदे समितीच्या माध्यमातून जे शोधले तेच आहे ना. मी पहिली माझी कमेंट होती, ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. दारू जुनीच आहे, फक्त बॉटल नवीन करून त्यात ओतून आपल्याला दिलेला आहे. काही हातात नाही आता आपल्याला. वाशीतनं जसं आपण रिकाम्या हाताने परत गेलो ना, तुमचं